सोलापूर जिल्ह्यातील माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये मी सध्या आहे आणि ग्रामीण रुग्णालयाची इमारत जर पाहिली तर सुसज्ज पद्धतीची आहे। कोट्यवधी रुपये खर्चून ही जी आहे ती इमारत साकारण्यात आली। प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक महिन्यांपासून रुग्णांना जे आहे ते असुविधेचा सामना करावा लागतोय। अतिशय गैरसोयी होत असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते प्रचंड नागरिकांना असतील येणाऱ्या रुग्णांना जे आहे तो गैरसोयीचा सामना करावा लागतोय। माढा हे शहर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचं ठिकाण आहे। या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर तालुक्याचं ठिकाण आहे। या ठिकाणी सुसज्ज असं माढा ग्रामीण रुग्णालय आहे। मात्र वास्तविक पाहता या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची मात्र हेळसांड होताना आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते। मी सध्या माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर हा रुग्णालयातील हा फिल्टर आहे आणि हा फिल्टरची जर अवस्था पाहिली आपण तर हा फिल्टर आपल्याला दिसतोय हे पाणी येतंय, मात्र प्रत्यक्षात हे पाणी जे आहे ते फिल्टरचं पाणी नसून हे पाणी जे आहे ते फक्त हे फिल्टरचं पाणी कसल्याही स्वरूपाचं नसून एक साध्या पद्धतीचा वर मध्ये आपला एक जाय तो टाकी ठेवण्यात आलेली आहे पाण्याची आणि या ठिकाणी त्या टाकीतून कसलंही फिल्टर न होता हे पाणी येतंय। त्यामुळे या फिल्टरयुक्त पाण्याचा कसलाही वापर या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही। अनेक महिन्यापासून ही स्थिती आहे। या ठिकाणी अनेक असुविधा जी आहेत त्या या रुग्णालयामध्ये पाहायला मिळतात। आपल्यासमोर काय मावशी कुठून आलात तुम्ही, काय या हां कुठून आलात तुम्ही आणि इथं कशाला आले? आम्ही डिलिव्हरीसाठी मुलीला आणलेला। सोयी होतात का काय नेमकं? आता जेवणाची ह्याची सोय आहे, फक्त पाणी पिण्याचं सोय नाही बघा। बर हा फिल्टरचं पाणी नाही। फिल्टर आम्ही म्हणजे हितलं पाणी पिले, त्याच्याबद्दल काय रोग होईल का काय होईल हे आम्हाला म्हणजे हे असं पाणी प्यालात तुम्ही? पिले मी पाणी हितलं। म्हणजे फिल्टर आहे वाटलं का तुम्हाला? फिल्टर चालू आहे असं मला वाटलं आणि रात्र झालती म्हणून मी पाणी घेऊन पिले हितलं। मग ती जरा उचमळल्यासारखं झालं, मी बाहेरून पाणी आणून पिले। आपण जर पाहिलं तर या महिला रुग्ण आहेत। मुलीला या ठिकाणी जे आहे ते प्रसूतीला आणलं होतं, मात्र महिला रुग्णांना जी आहे ती योग्य पद्धतीची कसली वागणूक नाही, जो आहे ते प्रकार घडलेत, शिवीगाळ वगैरे करण्यात आलेले एकंदरीत आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते आणि पूर्णपणे जे आहे ते असुविधेचा सामना जो आहे तो या ग्रामीण रुग्णालयामध्ये करावा लागताना काय आपल्या समेत काही अन्य नागरिक देखील आहेत। काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आहे इथली? आपण देखील यापूर्वी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आंदोलन केलं होतं, कशी परिस्थिती आहे आणि कसं पाहताय याकडे? आता आपलं पाहिलं तरी माढ्यात तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आणि असं माणेगावापासून ते लांब परिसरापर्यंत आपल्या तिथं गोरगरीब हॉस्पिटल ॲडमिट होतात। तर तुम्ही पाहिलं असाल तर दवाखान्याच्या कडेने किती घाणीचं साम्राज्य आहे, धनुरावाला गवताचं साम्राज्य आहे, झाडाझुडपाचं साम्राज्य आलेलं आहे। आणि आम्हाला समजलं त्या दिवशी की इथं आलो तर पाणी फिल्टर नाही आणि आपल्या माढाच्या ह्या ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचं असून तुम्ही आता जाऊन बघू शकता की एकही ॲडमिट नाही, फक्त गोळ्यावरच भागवलं जातं आहे। इथं ECG मशीन नाही, सोनोग्राफीची मशीन नाही, आता दाताची पण एक डेंटिस्ट दाताची एक मशीन आलेली आहे। इथं 2 महिने झाले आले तशीच राहिलेली आहे। फिल्टरचे 2 बेलर आले ते आम्ही मगाशी पाहिले, ती बसवलेले नाहीत। म्हणजे दुर्लक्ष आहे ग्रामीण रुग्णालयात। ह्याच्यासाठीच गोरगरिबांना इथं ॲडमिट व्हायचं म्हणलं तर इतका त्रास होतोय आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन जायचं म्हणलं तर तिथं पैसे गोरगरिबांनी आणायचं कुठून, हे मोठा प्रश्न आहे। ह्याच्यासाठी शासनाने ह्याच्यात चांगली दखल घेऊन लक्ष द्यावं, अन्यथा असले अधिकारी जो कोण निष्क्रिय दिसेल त्याला निलंबित करावं। आपण भविष्यात आम्ही 26 जानेवारीला मोठं आंदोलन उभा करू। जर आपण जर पाहिलं असेल महिला रुग्ण असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या ठिकाणी जे आहे ते तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात। माढा ग्रामीण रुग्णालय हे सुसज्ज इमारतीने सजलंय, प्रशस्त अशी इमारत आहे, मात्र या ठिकाणी जे आहे ते रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागतोय। ECG मशीन असेल, सोनोग्राफी मशीन असेल, अन्य प्रकारच्या कसल्याही सुविधा जो आहे ते या रुग्णालयामध्ये नाहीत। त्यामुळं रुग्णांना देखील प्रश्न पडतो की या ठिकाणी यायचं कशासाठी? अनेक ठिकाणचे जे रुग्ण आहेत माढा परिसरातले ते या ठिकाणी येत असतात, मात्र असुविधामुळे जे आहेत ते या ठिकाणी येण्यास आता या पुढच्या काळात टाळाटाळ करताना दिसून येत आहेत। त्यामुळं या ठिकाणी आता या फिल्टर असतील किंवा ग्रामीण रुग्णालयातल्या अन्य समस्या प्रश्नी आता लोकप्रतिनिधींनी देखील आता आवाज उठवण्याची गरज आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।